नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं. भरीत बनवताना वांगी कोणती वापरायची, वांगी भाजण्यापूर्वी वांग्यांना तेल का लावतात, वांगी कोवडी आहेत हे कसं ओळखायचं आणि भरीत बनवताना त्यामध्ये कोणता स्पेशल मसाला वापरायचा आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वांग्याचं भरीत तुम्ही खूप वेळा बनवलं असेल, पण आज मी माझ्या पद्धतीने भरीत कशी बनवते हेच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे वांग्याच्या देठाला अशा पद्धतीने कट करायचं नाही. यामुळे जेव्हा आपण वांगं गॅसवरती भाजतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित ते वांगं भाजता येत नाही. म्हणून हे देठ कधीच कट करायचं नाही. वांगी घेताना वजनाला हलकी वाटली आणि हाताने थोडीशी मऊ वाटली की समजून जायचं की ही वांगी कोवडी आहे आणि अशीच वांगी आपल्याला भरीत बनवण्यासाठी घ्यायची आहे. इथे मी 2 वांगी वापरलेली आहे. ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुती कापडाने पुसून घेतलेली आहे. आता याला चाकूच्या मदतीने 4 कट मी लावून घेतलेले आहे. यामुळे या वांग्यांना कीड असेल तर ते आपल्याला पाहता येते. यासाठी इथे आपण ह्या वांग्यांना कट करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने. आता या वांग्यांना आपण थोडं तेल लावून घेऊया. यामुळे वांगी लवकरात लवकर भाजून तयार होतात आणि जेव्हा भाजून तयार होतात तेव्हा त्याच्या साली काढताना सुद्धा साली लवकर निघतात. आता ही वांगी आपण भाजून घेऊया. भाजण्यासाठी गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीची चाळी आपल्याला शेगडीवरती ठेवून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी एकसारखं असं वांगं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जो भाग हाताने दाबल्यानंतर मऊ झाला तो भाग पूर्णपणे शिजलेला आहे असं समजायचं आहे. सर्वात आधी खालच्या बाजूंनी वांगं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर देठाच्या बाजूने आपल्याला वांगं भाजायचं आहे. वांगे भाजून झालेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता या वांग्यांच्या आपण साली काढून घेऊया. वांगी भाजल्या भाजल्या त्याच्या साली काढू नका. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही याच्या साली काढू शकता. बघा अशा पद्धतीने मी ह्या दोन्ही वांग्याच्या साली काढून घेते. आपण इथे दोन्ही वांग्याच्या साली काढून घेतलेल्या आहे. साली काढून झाल्यानंतर देठाचा भाग चाकूच्या मदतीने वेगळा करून घेतलेला आहे. आता आपण हे भरीत मॅश करून घेऊया. मी चाकूच्या मदतीने हे भरीत छान असं मॅश करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने मी हे भरीत मॅश करून घेतलेलं आहे. इथे आपण एक कढाई घेतलेली आहे आणि या कढाईमध्ये सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आहे. इथे कढाई घेतली आहे आणि कढाईमध्ये मी 2 पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. हे भरीत मी 6 व्यक्तीसाठी बनवत आहे. त्यासाठी मी तर 2 पळी तेलाचा वापर केलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून इतकं जिरं टाकलेलं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आणि नंतर इथे मी 2 सुकलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्ही याऐवजी हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता. इथे 1 टेबलस्पून हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. भरीत बनवताना ते थोडंसं तिखटच व्हायला हवं, त्यामुळे ते चवीला अप्रतिम असं लागतं. बघा आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला मोठ्या आकाराचा 1 कांदा मी टाकून घेतलेला आहे. कांदा टाकल्यानंतर कांद्याचा रंग बदलेपर्यंत हा कांदा आपण छान असा तळसून घेऊया. कांद्याने रंग बदललेला आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून इतकी हळद टाकलेली आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी इथं अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे. भरीतमध्ये टाकण्यासाठी इथे मी गावरान टोमॅटोचा वापर केलेला आहे. गावरान टोमॅटो चवीला थोडंसं आंबट असतं आणि जेव्हा हे आपण भरितामध्ये टाकतो तेव्हा भरिताची चव आणखीन वाढते. म्हणून शक्य असेल तेव्हा तुम्ही गावरान टमाटर
भरितामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. छान असं मिक्स करून झाल्यानंतर मॅश केलेलं भरीत यामध्ये टाकून घ्यायचं आहे. भरीत बनवताना त्यामध्ये कांद्याची पात, मेथीची भाजी बारीक चिरून टाकायची. यामुळे सुद्धा भरीताला अतिशय छान अशी टेस्ट येते. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी साधा मसाला टाकून घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकता. यामुळे या भरिताला अतिशय छान टेस्ट येते. भाजून घेतलेले शेंगदाणे मी मिक्सरवरती जाडसर फिरवून घेतलेले आहे आणि तोच कूट आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामुळे या भरिताला एक वेगळीच चव येते. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीचं भरीत नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल. भरीत बनवण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच छान वाटली असेल. आता शेवटी यावरती आपण कोशिंबीर टाकून घेऊया. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.